श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात गेल्या वर्षी श्रावण महिन्यात पहिल्या गुरुवारी मी स्वामींची स्थापना केली होती माझ्या घरामध्ये. तुम्हाला पण माहिती आहे तो व्हिडिओ माझा जो चॅनलवर होता तो चॅनल माझा डिलीट झालेला आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे गेल्या वर्षीच गणपतीच्या अगोदर श्रावण चालू म्हणजे श्रावणमध्येच गणपती येतात. जेव्हा श्रावण महिना चालू झाला होता तेव्हा मी पहिल्याच गुरुवारी माझ्या घरात स्वामींची मूर्ती स्थापना केली होती. तेव्हा मी सगळं स्वामींचा फोटो, स्वामींचे म्हणजे पूजेसाठी जे भांडे लागणार होते ते सगळं काय ते सगळं नवीन घेतलं होतं आणि सगळ्या ह्याची व्हिडिओ पण टाकला होता मी. आणि पूजाची स्थापना केली होती, गुरुवार चालू केले होते, सारामृताचा संकल्प केला होता. ते मी आज तुम्हाला सांगते. सगळं काय ते केलं होतं. पण तो चॅनल माझा खूप छान, तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल गेला आणि चॅनल खूप ग्रो झाला होता. पण म्हणतात ना, तिच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. कदाचित स्वामी माझी परीक्षा घेत असतील तर तो व्हिडिओ चॅनलच माझा डिलीट झाला. हा माझा नवीन चॅनल आहे आणि आता श्रावण चालू झालेला आहे आणि आज म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. तर गेल्या वर्षी जेव्हा माझी मुलगी श्रावण महिन्यामध्ये फक्त 8 महिन्याची होती, 7.5 महिन्याची असेल, तेव्हापासूनचा माझा संघर्ष मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला पण माहिती आहे की माझा नवरा हा खूप म्हणजे बिघडला होता, व्यसनी झाला होता. संसार पाणी त्याने सगळा सत्यानाश केला. सगळ्या गोष्टी आहेत ते माझ्या पलटल्या गेल्या. माझं सगळं म्हणजे माझा एक बिझनेस होता, आत्ता मी परत चालू केला आहे, पण बिझनेस वगैरे सगळे ह्याची वाट लावली. टी शर्टचा बिझनेस चालू असताना सलोन टाकायचं म्हणला, सलोन टाकून दिलं नवऱ्याला. सलोन चाललं नाही तर सलोन नंतर म्हणला मला कुशनचं टाकायचं आहे, कुशनचं टाकून दिलं. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट सलोनच्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 1-1.5 लाख रुपये त्याच्यामध्ये गेले आमचे. कुशनच्या ह्याच्यात 50-60 हजार रुपये गेले. टी शर्टच्या कारखान्याचं म्हणजे शॉपचं भाडं 7-8 हजार रुपये ते माझ्या अंगावरती महिन्याला चढत होतं. खूप प्रॉब्लेम आले. कधीच कोणत्या कामावर लक्ष वगैरे देत नसायचा आणि त्याच्या म्हणजे खूप वेडेवाणी केलं. तर बरेच जणांनी मला सजेस्ट केलं होतं की तू याला सोडून दे, तू ह्याच्यासोबत का राहती, तू एवढा त्रास का सहन करते. रात्री 2-2, 3-3 वाजता तो घरी यायचा, म्हणजे नशा करून. भांडण वगैरे, हाणमार व्हायची, आमच्यात किरकिर व्हायची. खूप बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या. 2-3 वेळा मी घर सोडून सुद्धा गेली. नंतर मला पस्तावा आलं की घर सोडणं हा पर्याय नाही. पण मला काही लोकांनी म्हणजे असं हे करून दिलं होतं. काही लोकांचं हे करण्यापेक्षा माझ्याच नवऱ्याने मला खूप त्रास दिला होता. तेव्हा लोकांना तो त्रास दिसत होता. तेव्हा मला लोक म्हणायची की तू ह्याला सोडून का देत नाही. लोकांना डाऊट माझ्यावरच येत होता की हिच्यातच काहीतरी कमी असेल, नाही तर आजकालच्या मुली एवढं कुठं सासरवास सहन करतात, हिच्यातच काहीतरी कमी असेल. आज हिचा नवरा हिला एवढा हाणमार करतो, एवढा त्रास देतो, एवढं म्हणजे सगळ्या दुकानाचा नाश केला, सगळ्या संसाराचा नाश केला, जेवढं होतं नाही तेवढं घालवलं, तरीसुद्धा ही ह्याच्यापाशीच राहते, तरीसुद्धा ही ह्याला सोडून जात नाही. नक्की हिच्यातच काहीतरी कमी असेल म्हणूनच हिचा नवरा वेडेवाणी करते, हिची चूक असेल म्हणून ही घर सोडून जात नाही. नाहीतर आमच्यासारख्यांनी एवढा त्रास सहन नसता केला बाई, आमच्यासारख्यांनी तर कधीच ह्याला चुना लावून गेलो असतो. अशा बरंच काही लोकांनी भरून देण्याचा म्हणजे भरून तर म्हणता येणार नाही. आता त्या माझ्या काळजीपोटी म्हणत होत्या का कसे म्हणत होते ते मला माहीत नाही आहे. पण बरेच लोक मला म्हटले की अशा कित्येक बायका राहतात, नवरा त्रास देतो म्हणून बाहेर सेपरेट रूम घेतात, जॉब करतात, मस्त आपली लाईफ मस्त जगतात किंवा माहेरी जातात, तिकडं राहतात. पण अशा व्यसनी नवऱ्यासोबत कोण राहतं आजकालच्या मुली. नवरा व्यसनी झाला म्हणून सोडून जाणं हा पर्याय नाही असं एवढं तर मला माहीत होतं. माझा फक्त एकावर विश्वास होता आणि तो म्हणजे माझ्या स्वामींवर विश्वास होता की एक ना एक दिवस सगळं काही ती चांगलं होणार. जेवढी स्वामींची सेवा करायला लागली तेवढा जास्त नवरा वेड्यासारखा करायला लागला, तेवढा जास्त त्रास द्यायला लागला. पहिला गुरुवारच स्वामींचा धरला तर त्याच गुरुवारी माझ्या नवऱ्याने खूप धिंगाणा केला. खूप म्हणजे जशी मी सेवा वाढवत गेली तसा नवरा मला जास्त त्रास देत गेला. पण माझा विश्वास होता एक दिवस असा नक्की येईल
की सगळं काय ते व्यवस्थित होईल. त्या विश्वासावर मी सगळ्या गोष्टींना मागे टाकत होती. मला विश्वास होता माझा नवरा एक दिवस पहिल्यासारखं होईल आणि मला पहिल्यासारखा माझा संसार चालू होईल. नवऱ्याला वाईट काळात सोडून जाणं हा पर्याय नाही निवडला मी. बऱ्याच बायका निवडतात, पण मला ते योग्य नाही वाटलं. कारण माझ्या नवऱ्याने मला वाईट काळात साथ दिली होती, त्यामुळं आज मी आहे. आणि त्याच्या वाईट काळात जर मी त्याला सोडून जाणं हे योग्य होतं का, ते तुम्ही मला सांगा बरं. नवऱ्याच्या वाईट काळामध्ये त्याला साथ देणं हे त्याच्या पत्नीचं कर्तव्य असतं. वाईट वेळ आली, कर्ज झालं, नवरा व्यसनी झाला, वेड्यासारखा करायला लागला, घरात लक्ष देत नाही म्हणून नवरा बदलायचा का? अजिबात नाही. तर मला बऱ्याच लोकांनी म्हणण्यापेक्षा माझ्या घरच्यांनी सुद्धा मला हे सजेस्ट केलं होतं की तू ह्याला सोडून दे आणि तू चल, तुझं तू तिथं करून खा, असं का. पण तिथं माहेरीसुद्धा जाऊन आपल्याला कोणती इज्जत भेटणार होती? माहेरीसुद्धा जाऊन आपल्याला कोणी बसून खाऊ घालणार नव्हतं. कसा का असाना नवरा हा आपल्याला बसून खाऊ घालू शकतो, तो आपल्याला टोमणे मारत नाही आहे. पण माहेरी जर गेलं तर कितीक दिवस आपण बसून खाऊ शकतो? आणि जशी आपल्या सासरी जशी आपल्याला इज्जत असते तशी आपल्या माहेरात असते का? अजिबात नाही. म्हणून मग मी तो पर्याय निवडला नाही. माहेरात जाऊन राहणं हा पर्याय निवडला नाही. माहेरात जाऊन कष्ट करून खाण्यापेक्षा नवऱ्यापाशीच राहून कष्ट करून खाण्यात काय वाईट आहे? ते ठरवलं मी की ठीक आहे, आत्ता माझी मुलगी लहान आहे, मी नाही काही करू शकत, पण एक ना एक दिवस हे काही कोणाचे घर बांधून राहत नाही. माझी मुलगी एक ना एक दिवस मोठी होईल, मी पण काम करीन, मी पण माझ्या घरी राहीन. कधीतरी माहेराला गेल्यावर जो मानपान भेटतो तो कायम तिथं राहण्यात अजिबातसुद्धा भेटत नाही. मला एवढंच योग्य वाटलं की मला माझ्या नवऱ्याने वाईट वेळात खूप साथ दिलेली आहे. त्यासाठी मी त्याच्या वाईट वेळामध्ये मी त्याला सोडणार नाही. आणि मी जर त्याला सोडून गेली असती तर आज हे परत दिवस आमचे सोन्यासारखे दिवस आले हे आम्हाला बघायलासुद्धा भेटले नसते. कदाचित मी सोडून गेली त्या टेन्शनने माझा नवरा अजूनच जास्त व्यसनी झाला असता, टेन्शन घेतलं असतं डोक्यामध्ये, म्हणजे वाद वाढले असते, त्याच्यात माझ्यात दुरावा निर्माण झाला असता. मी तिकडून एक शब्द बोलणार, हा इकडून एक शब्द बोलणार, त्या टेन्शनमध्ये हा पिणार, मी तिकडं टेन्शनमध्ये पोरांची ताटातूट, पोरांना बापाच्या प्रेमापासून म्हणजे तोडणं, बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या. त्यापेक्षा मी ठरवलं की जोपर्यंत माझ्या नशिबात हा काळ लिहिलेला आहे तोपर्यंत मी सहन करणार. मला पण पाहायचे मला माझा नवरा किती त्रास देतो हे मला पण पाहायचे. आणि मी हा त्रास कितीपर्यंत सहन करते हे, म्हणजे त्रास सहन करण्याची लिमिट तर माझी संपली होती. पण देत होते स्वामी मला ताकद, सगळ्या गोष्टी सहन करण्याची माझ्या क्षमता वाढवत होते स्वामी. त्यासाठी स्वामींवर विश्वास होता. असा एकच व्यक्ती होता, कोणावर विश्वास नव्हता, पण असा एकच व्यक्ती होता. स्वामी आहेत ते माझ्या नवऱ्याला सगळं काय ते पहिल्यासारखे व्यवस्थित करतील आणि माझा संसार व्यवस्थित होईल. आज पूर्ण वर्ष झाले आणि हा व्हिडिओ मी आजच बनवते, कारण आजच मी स्वामींची स्थापना केली होती. मान्य आहे आज गुरुवार नाही आहे, पहिला गुरुवार स्वामींचा होऊन गेलेला आहे, पण वर्षाच्या ह्याच्यानुसार आजच्या तारखेला मी हा व्हिडिओ बनवते. आणि आजचा दिवस होता. मी स्वामींना म्हणले होते पुढच्या वर्षीपर्यंत माझा जो संसार व्यवस्थित चालला, तुम्हाला जर असं वाटलं की माझा संसार व्यवस्थित चालावा तर माझ्या नवऱ्याचं सगळं व्यसन आहे ते सुटेल, तुम्ही सोडतान, माझ्या नवऱ्याला मला पहिल्यासारखं देतान. एका वर्षामध्ये मला तुम्ही माझी किती परीक्षा बघायची तेवढी बघा, किती त्रास द्यायचा आहे तेवढा द्या, मला किती कर्ज करून द्यायचं आहे तेवढं कर्ज होऊ द्या, पण मी तुमची सेवा करणं सोडणार नाही. मला माझी किती परीक्षा घ्यायची तेवढी परीक्षा घ्यायची. जर खरंच म्हणजे भक्तांची जर तुम्हाला खरंच जर काळजी असेल ना, तर नक्की माझा संसार पुढच्या वर्षीपर्यंत चांगला होईल. जसा पहिला होता 10-12 वर्षाचा संसार होता माझा, तसा माझा संसार करून द्या. माझा नवरा आहे तो परत मला देऊन टाका, जसा होता तसा. ह्या सगळ्या गोष्टी बोलून मी पूजेची स्थापना केली होती. मूर्तीची स्थापना म्हणजे मूर्ती तर नव्हती, पण फोटोची स्थापना केली होती. आता बरेच जणांचा हा प्रश्न आहे की स्वामींची सेवा केलं खरंच हे सगळं होतं का? तर जो करतो ना त्याला अनुभव येतो तेव्हाच तेव्हाच विश्वास बसतो. आता मी तुम्हाला किती जरी सांगितलं ना तरी तुम्हाला विश्वास नाही बसणार की स्वामी हे काय आहेत ते. स्वामींची सेवा केल्याने काय होतं हे जेव्हा तुम्ही त्यात उतरता, जेव्हा तुम्ही हे सगळं तुमच्यासोबत घडल
आणि तुम्ही म्हणजे जशी जशी सेवा करता आणि मेन म्हणजे एक आहे स्वामींचं, म्हणजे ती माझ्यासोबत जे अनुभवलं आहे मी ते सांगते मी तुम्हाला. जेवढी स्वामींची सेवा कराल तेवढा जास्त आपल्याला त्रास होतो, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण की स्वामी ही आपली परीक्षा बघतात आणि हळूहळू आपल्या म्हणजे जेवढा आपल्याला त्रास होतोय ना तेवढा, म्हणजे जेवढी सेवा वाढवेल ना तेवढा त्रास होतो. म्हणजे कसं असं तुम्हाला सांगता, आपलं एक प्रकारे स्वामी ही आपली परीक्षाच बघत असतात असं ठरवायचं आणि आपली सेवा ही कंटिन्यू ठेवायची. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला नक्की भेटतं. जे मला पाहिजे होतं ते मला खरोखरच भेटलेलं आहे. आणि माझा संसार हा, मी जर सोडून गेली असती नवऱ्याला तर आज माझा नवरा कुठं असला असता, कुठं पिऊन पडला असता ते माहीत नसतं. आणि माझं लेकरू मी कोणाचं म्हणजे माझ्या घरी सोडलं असतं माहेरी आणि मी कुठंतरी कामाला गेलेले असते, तर हेच झालं असतं. तर त्यापेक्षा म्हणलं माझे लेकरंसुद्धा माझ्यासोबत राहतील, माझा नवरासुद्धा सोबत राहील आणि इथंच राहून नवऱ्याला सुधरवायचं हे माझं कर्तव्य आहे. वाईट काळ आला म्हणून सोडून जाणं, त्याच्या खांद्याला खांदा देऊन मी त्याला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. हाच पर्याय निवडला आणि म्हणून मी इथं राहिले. लोकांना डाऊट होतात, लोकांचा डाऊट हा क्लिअर करण्यासाठी मी व्हिडिओ बनवते की माझ्या नवऱ्याला कोणीच नाही आहे, माझा नवरा स्वतः अनाथ आहे, माझा नवरा मला कधीच त्रास देऊ शकत नाही आहे. पण कसं असतं, शेवटी ग्रहमान असतं, काही काळ असतो, वाईट दिवस येतात जातात, त्यात माझ्या म्हणजे काय असतील माझे पहिल्या ह्याचे कर्म केलं असेल मी कोणाचं काय वाईट, म्हणून हा 1 वर्षाचा काळ आहे तो माझ्यासोबत माझ्या नवऱ्याने परतफेड करून घेतला असं समजून मी हे सगळं विसरून गेले. आता माझा नवरा सकाळी कामावर जातो, संध्याकाळी घरी येतो, घरी आल्यानंतर घरातलं काम करतो. आणि खोटं नाही सांगत, स्वामींची शपथ घेऊन सांगते, गेल्या श्रावण महिन्यातच माझा नवरा खूप म्हणजे खूप येडे चाले करत होता. आणि श्रावण महिना झाल्यानंतर म्हणजे गणपती झाल्यानंतर आम्ही अक्षरशः माझ्यावर दुकान बंद करायची वेळ आली, एवढे वाईट दिवस आले. आणि तेव्हाच मी म्हणलं होतं की गणपतीत दुकान बंद करायची वेळ आली, श्रावण महिन्यातच गणपती म्हणजे स्वामींची स्थापना केली मी, तरीसुद्धा मला दुकान बंद करायची वेळ आली, माझ्यावर कर्ज वाढत गेलं, माझ्यावर उपासमारीची वेळ आली. तर स्वामींना म्हणलं होतं श्रावण महिन्यातच परत माझं दुकान होऊ द्या, दुकानाचं ओपनिंग होऊ द्या. आणि आत्ता मी 15-20 दिवस झाले मी दुकान पण चालू केलेलं आहे. मान्य आहे मी घरात चालू केलं आहे, पण दुकानापेक्षाही माझं घरात चांगलं प्रॉफिट होतं आहे. म्हणजे जे कारागीर होते ते कारागीर पण आलेत, माझा नवरा पण अगदी जिद्दीने चिकाटीने कष्ट करतोय, दिवस रात्र कष्ट करतोय. अजून काय पाहिजे एका स्त्रीला. तर हाच म्हणजे हेच सत्य होतं की माझ्या नवऱ्याला मी यासाठी सोडून नाही गेली. मला माझा संसार वाचवायचा होता आणि मला माझ्या स्वामींवर विश्वास होता की स्वामी एक दिवस सर्व काही ते ठीक करतील. म्हणतात ना, अशक्य शक्य करतील स्वामी. शक्यच नव्हतं, म्हणजे सगळ्यांनी समजून सांगितलं, जे नाही त्या लोकांनी समजून सांगितलं. माझ्या नवऱ्याला पण माझ्या नवऱ्याच्या डोक्यात काही बसत नव्हतं, त्यांनी जे करायचं तेच केलं. त्याने त्याच्या डोक्यात होतं दुकान बंद करायचं, दुकान बंद केलं, तिन्ही दुकानं बंद केली, काम नाही केलं, कर्ज करून घेतलं, बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यांचं म्हणजे ते स्वतः तोंडाने म्हणजे जे माझ्या मनात आहे तेच मी करणार, बिनधास्त कर म्हटलं, तुला जे करायचे ते कर. त्याला मी म्हणजे पूर्ण आजाद करून सोडलं. जास्त मी बंधन पण नाही ठेवलं. जसं मी बंधन जास्त ठेवत गेले तसं त्याला असं वाटायचं की मला जास्त बंधनात ठेवते. पूर्ण स्वतंत्रता दिली, मोकळीक दिली आणि मी माझ्या सेवेला लागले. त्यांना ते आजाद केलं ॲटोमॅटिक. एक दिवस स्वतःलाच म्हणजे 2026 म्हणजे 25ची 31 डिसेंबर होती, त्या दिवशी रात्री 12 वाजता त्यांनी शपथ घेतली की मी तुला त्यालाच असं म्हणजे पस्ताव झाल्यासारखं झालं आणि चमत्कार घडल्यासारखंच झालं. रात्री 12 वाजता माझ्याजवळ आले आणि मला म्हटले की मी तुला पूर्ण वर्षभरात खूप त्रास दिला, मी रात्रभर खूप विचार करतोय, मी किती त्रास दिला वर्षभर. तू तुझ्या जागी दुसरी कोणी असली असती तर एवढं सगळं सहनसुद्धा नसतं केलं, सोडून गेली असती, पण तू मला सोडून नाही गेली. तू म्हणजे माझा सगळा त्रास सहन केला आणि आज मला त्याचा खूप पस्ताव होते. आणि त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला, मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आमच्या. आणि माझ्या मुलगा तर इथं नसतो, पण आमच्या तिघांची शपथ घेतली. शपथ तर ते नशेत पण घेत होते, पण त्या शपथेला अजिबात म्हणजे तथ्यच नव्हतं.
आमच्या तिघांची शपथ घेतली, म्हणलं आजपासून मी व्यसनाला हात लावणार नाही, मी माझ्या कामाकडे लक्ष देईन. जेवढा मी नाश केलेला आहे तेवढा मी एका वर्षामध्ये मी माझं सगळं काय ते सेटल करेन. आज ऑगस्ट महिना चालू आहे, पूर्ण आहे तो, पूर्ण ऑगस्ट महिना चालू आहे, म्हणजे जानेवारीपासून म्हणजे 8वा महिना चालू आहे. 8 महिन्यात म्हणजे सगळं काय ते व्यवस्थित चाललं आहे. बरंचसं कर्ज आम्ही फेडतसुद्धा आणलं आहे. कर्ज खूप झालं आहे. कर्ज कोणाला नसतं, कर्ज एक ना एक दिवस फिटल हे आशेने सगळ्या गोष्टी, म्हणजे आत्ता पण थोडीशी तारंबळ आहे, पण नवरा आणि आम्ही घरात सुखी आहोत, खुश आहोत. नवरा व्यसनी नाही, घरात किरकिर नाही, या गोष्टींनी थोडंसं समाधान वाटतं. आणि मेन म्हणजे काम होते तर पैसे येणार, पैसे आले तर कर्ज फिटणार, या गोष्टींनी आम्ही सगळे खुश आहोत. तर हाच होता माझा स्वामींचा चमत्कार. आणि हा व्हिडिओ मी यासाठी आज बनवला होता की बऱ्याच जण मला हे सजेशन दिलं होतं की नवऱ्याला सोडून का देत नाही, यांच्यासाठी एक बनवला. आणि दुसरी गोष्ट, आजच मी स्वामींना हात जोडले होते की माझा नवरा व्यवस्थित होऊ द्या पहिल्यासारखा श्रावण महिन्यापर्यंत. तर तो दिवस पण आला, त्यासाठी म्हटलं की चला आज व्हिडिओ बनव. खरोखरच स्वामीची सेवा केल्याने प्राप्त होती का? तर हो, स्वामींची सेवा फक्त निस्वार्थी आणि मनातून करा. स्वार्थपणाने अजिबातसुद्धा करू नका. स्वार्थ म्हणजे कसा, असं नका म्हणू की मी आज स्वामींचा गुरुवार धरते आणि आज संध्याकाळी मला 1,00,000 रुपये भेटू द्या, याला स्वार्थी सेवा म्हणतात. तर मैत्रिणींनो, खरोखरच स्वामी हे आहेत. स्वामींची सेवा ही फक्त मनापासून आणि